नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.2 मधील प्रश्न चौथा कंटिन्यू करणार आहोत। तर चला, चौथा प्रश्न काय आहे बघा। तर पुढील आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्रिकोण LMN म्हणजे हा त्रिकोण LMN आहे ना, हा त्रिकोण आहे ना, त्रिकोण LMN व त्रिकोण PNM म्हणजे हा त्रिकोण। तर हे या दोन त्रिकोणामध्ये LM बरोबर PN, LM बरोबर PN म्हणजे ही बाजू या बाजूला एकरूप आहे। त्यानंतर LN बरोबर PM, LN त्यानंतर LN आहे ना, ही LN बरोबर PM म्हणजे ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे। तर या त्रिकोणांच्या एकरूपतेची कसोटी लिहा व उरलेले एकरूप घटक कोणते आहेत ते लिहा। म्हणजे थोडक्यात काय, तर हे कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे ते आपल्याला दाखवायचं आहे। आणि दुसरं म्हणजे काय आहे, तर कोणत्या कोणत्या बाजू त्यांच्या एकरूप आहेत हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दाखवायचं आहे। तर सुरुवातीला उत्तरामध्ये कसं लिहायचं, तर बाबा आता ही कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत। तर याच्यामध्ये त्रिकोण LMN एकरूप त्रिकोण PNM। आता या ठिकाणी त्यांनी प्रश्नात सांगितले ही बाजू या बाजूला एकरूप आहे, त्यानंतर ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहेत। आणि ही जी बाजू आहे MN आहे ना, MN ही जी बाजू आहे ती या त्रिकोणाला सुद्धा कॉमन आहे आणि या त्रिकोणाची सुद्धा ही बाजू कॉमन आहे। कॉमन आहे म्हटल्यावरतीच काय आहे, तर ती एकरूप आहे। म्हणजे याच्यावरून ही सुद्धा बाजू काय होते, कॉमन होते, म्हणजेच एकरूप होते। आणि म्हणून काय होते, तर बाजू 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 म्हणजे हे दोन्हीही त्रिकोण ही बा कसोटीनुसार काय आहेत रे, तर ते एकरूप आहेत। म्हणजेच तुम्ही कंसामध्ये लिहू शकता बा कसोटीनुसार, बा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण काय आहेत रे, तर ते एकरूप आहेत। आता उरलेले कोणते कोणते घटक एकरूप आहेत ते आपण बघूया। उरलेले एकरूप घटक आता कोणकोणते आहेत बघा उरलेले एकरूप घटक। तर त्याच्यामध्ये आहे कोण LMN एकरूप कोण PNM। आता LMN कुठे बघा, तर हा LMN हा कोण है ना, आणि कोणता कोण एकत्र आहे म्हणजे आपण आता हा कोण घेऊया, ठीक आहे। नंतर PNM म्हणजे हा बघा, PNM म्हणजे हा कोण आहे ना, हा कोण आणि हा कोण म्हणजे हे समोरासमोरचे कोण आहेत है ना। तर हे कोण काय झाले, एकरूप झाले। आणखीन कोणते कोण एकरूप झाले बघा। दुसरा कोणता आहे, तर कोण LNM एकरूप कोण, दुसरा कोणता आहे बघा PMN। म्हणजे आता कोणतं बघूया आपण, LNM म्हणजे LNM म्हणजे हा दिसतोय का कोण, हा। आणि दुसरा आहे PMN म्हणजे हा। हे सुद्धा समोरचे कोण आहेत आणि त्याच्यामुळे ते सुद्धा काय झाले, तर एकरूप झाले। आणखीन कोणता राहिला कोण, तर कोण MLN एकरूप कोण कोणता आहे, तर NPM हे सुद्धा कोण एकरूप झाले। आणि आता म्हणजे आपण कोणता आहे बघूया, MLN म्हणजे बघा MLN म्हणजे हा कोण आणि NPM म्हणजे बघा NPM म्हणजे हा कोण, म्हणजे हा कोण आणि हा कोण, ठीक आहे। हे सुद्धा काय झाले, तर ते सुद्धा कोण एकरूप झाले। आता याचं कारण काय आहे ह्याचं, तर कारण काय आहे याचं, तर एकरूप त्रिकोणांचे ते काय आहेत रे, ते संगत कोण आहेत, बरोबर आहे। कारण लिहा त्याचं, कारण एकरूप त्रिकोणांचे ते काय आहेत, तर संगत कोण आहेत। आणि हे दोन त्रिकोण कसे आहेत, तर ते बाकोबा कसोटीनुसार एकरूप आहेत। ओके, अशा पद्धतीने हा आपल्याला प्रश्न सोडवायचा होता। आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया। 5वा प्रश्न काय आहे, आकृतीमध्ये रेख AB एकरूप रेख BC। म्हणजे आता रेख AB कुठे आहे बघा, तर ही रेख AB रेख AB एकरूप रेख BC ह्या दोन काय आहेत, एकमेकांना एकरूप आहेत। आणि रेख AD एकरूप रेख CD ही रेख आणि ही रेख हे काय एकरूप आहेत। तर सिद्ध करा की त्रिकोण ABD म्हणजे आपल्याला सिद्ध काय करायचे, त्रिकोण ABD म्हणजे हा त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण आहे त्रिकोण CBD आणि हा त्रिकोण आपल्याला काय करायचं, एकरूप आहे ते सिद्ध करायचे। ओके, मग आता आपण उत्तरामध्ये काय लिहायचं, सुरुवातीला त्रिकोण ABD एकरूप व
त्रिकोण CBD मध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे, या दोन्ही त्रिकोणामध्ये काय काय करायचं आहे बघा. ABD मध्ये म्हणजे ABD या त्रिकोणामध्ये पहिल्यांदा काय आहे तर रेख AB एकरूप रेख CB आहे. म्हणजे आता तुम्ही बघू शकता रेख AB एकरूप रेख CB म्हणजे ही आणि ही रेख एकरूप आहे. आपण वरती सुद्धा पण पाहिलेलं आहे ना, हे आपल्याला वरतीच दिलं. आणि दुसरं काय दिलेलं आहे तर रेख AD एकरूप रेख काय आहे CD आहे ना, आणि हे सुद्धा आपल्याला प्रश्नामध्येच दिलेलं आहे ना. मग याच्यावरून आपण काय करू शकतो तर रेख BD एकरूप रेख काय आहे तर BD आहे ना. कारण का तर बघा आता ही जी BD आहे ना, ही B आणि D ही रेख आहे ना, या दोन्ही त्रिकोणांची काय आहे सामायिक बाजू आहे. त्याच्यामुळं रेख BD एकरूप रेख BDच येणार. म्हणजे या त्रिकोणाची BD ही बाजू आहे आणि या त्रिकोणाची BD ही कॉमन बाजू आहे. मग याला आपण काय म्हणू शकतो तर ही काय आहे तर ती सामायिक भुजा आहे. कारण का तर सामायिक भुजा किंवा बाजू असंही म्हणलं तरी चालेल है ना. ही BD काय आहे या त्रिकोणाची कॉमन बाजू आणि या त्रिकोणाची ही कॉमन बाजू आहे. त्याच्यामुळं रेख BD एकरूप रेख BD हे येणार. कळलं. आणि आता यावरून म्हणजेच काय होईल तर ही कोणत्या कसोटीनुसार एकरूप होईल तर म्हणून त्रिकोण ABD एकरूप त्रिकोण CBD कशावरून तर बघा आता ही एक बाजू झाली. आपण आत्ताच कळले की ती एक भुजा झाली म्हणजे ही एक कॉमन बाजू झाली बरोबर. त्यानंतर ही ऑलरेडी बाजू एकरूप आहे आणि ही सुद्धा बाजू एकरूप आहे. आणि ही आत्ता आपण काढलेली BD बाजू ती सुद्धा काय आहे तर ते एकरूप आहे. म्हणजे ही बाजू आणि ही बाजू म्हणजे हे हा जो त्रिकोण आहे दोन्ही त्रिकोण हे बा कसोटीनुसार म्हणजेच बाजू कसोटीनुसार काय आहेत रे तर ते एकरूप आहेत. म्हणजेच बाबा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत असे आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता आपण लगेचच 6वा प्रश्न काय ते बघूया. तर आता 6वा प्रश्न काय दिला आहे त्यांनी आकृतीमध्ये कोण P एकरूप कोण R आहेत बरोबर. हे आपल्याला डायग्राममध्ये दिसते. रेख PQ ही रेख एकरूप रेख QR म्हणजे ही रेख आणि ही रेख आहे एकरूप आहे. आपण आपल्यासाठी हे तर असे 2 डॅश करून ठेवूया म्हणजे हे 2 एकरूप आहेत आपल्याला दिसते. डायग्राममध्ये नाही पण आपण लिहूया. तर सिद्ध करा की त्रिकोण PQT म्हणजे हा त्रिकोण आणि एकरूप त्रिकोण RQS म्हणजे हा त्रिकोण आणि हा त्रिकोण हे 2 कोण एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ठीक आहे. मग आपण आता उत्तरामध्ये काय लिहायचं तर त्रिकोण PQT व त्रिकोण RQX मध्ये. आता हे जे 2 त्रिकोण आपल्याला सिद्ध करायचे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा तर कोण P एकरूप कोण R आहे ना, हे आपल्याला त्यांनी प्रश्नातच दिला आहे बरोबर. एक प्रश्नातच दिलेला आहे. आणि यावरून काय लिहू शकतो आपण तर रेख PQ एकरूप रेख QR आहे हे सुद्धा त्यांनी आपल्याला पक्षामध्ये म्हणजेच ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. एक्झाम्पलमध्ये उदाहरणामध्ये त्यांनी दिलेलं आहे. मग यावरूनच आपण काय म्हणू शकतो तर कोण PQT एकरूप कोण RQX. आता जर हा त्रिकोण असेल तर तो कोण सुद्धा एकरूप होऊ शकतो. म्हणजेच कोणता कोण तर PQT म्हणजे हा एक कोण आणि दुसरा कोणता झाला तर RQS म्हणजे RQS हाच कॉमन आहे ना RQS आणि हा त्रिकोण आणि हा त्रिकोण है ना. तर त्याच्यामध्ये काय आहे बघा तर हे दोन्ही सुद्धा त्रिकोण काय होऊ शकतात तर कॉमन होऊ शकतात. कशावरून का तर हा जो Q कोण आहे ना तो Q कोण या दोन्ही त्रिकोणाचा कॉमन कोण आहे. म्हणजे आता आपण बघू शकतो तर PQT हा कॉमन झाला आणि RQS म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा Qच आहे. म्हणजे दोन्ही त्रिकोणांमध्ये Q हा कॉमन असल्यामुळे काय झाले तर ते दोन्ही कोण कॉमन म्हणजे एकरूप झाले. त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही हे कारण लिहू शकता. कारण का तर सामायिक कोण असल्यामुळे सामायिक कोण हे त्याचं रिझन आहे. सामायिक कोण Q असल्यामुळे हे दोन्ही कोण काय झाले तर ते एकरूप झाले. कळलं. आणि म्हणून त्रिकोण
PQT एकरूप त्रिकोण RQS आहेत. कारण का, तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे दोन बाजू आहेत बरोबर. हे दोन बाजू झाले, त्यानंतर हा एक कोण झाला, हे बाजू झाले, हे बाजू कॉमन झाली, त्यानंतर Q हा कोण झाला बरोबर. म्हणजे हा कोण झाला दोघांचा पण बाजू, त्याच्यामुळे आणि हा एक पहिला कोण ऑलरेडी आहे ना, हा पहिला तो दोन कोण ऑलरेडी आहेत, हा Q कोण नंतर साध्य झाला आणि ही बाजू ऑलरेडी आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणती कसोटी साध्य झाली तर कोण बाजू कोण, कोण बाजू कोण म्हणजेच कोबाको कसोटी याच्यामध्ये साध्य झालेली आहे. म्हणजेच कोबाको कसोटीनुसार हे दोन्हीही त्रिकोण काय आहेत तर एकरूप आहेत. कळलं, अशा पद्धतीने हे सॉल्व करायचं होतं. समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ तुम्ही बघू शकताय. ओके, याच प्रश्नामध्ये आपला काय झालेला आहे, सराव संच पूर्णपणे झालेला आहे. ठीक आहे, याबद्दल काही डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. ओके, आणि आपल्या चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पूर्ण व्हिडिओची लिंक किंवा येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची लिंक तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सराव संच कोणता बघणार आहोत तर सराव संच आपण 3.3 बघणार आहोत. ठीक आहे, टिल देन टेक केअर, बाय बाय.